जय भीम. आपण बनवू आज शेपूची भाजी आणि यामध्ये टाकू टमाटर. आता मी हे 2-3 पाण्याने धुवून घेतली. हे पाणी असं याच्यातलं पाणी निघालं पाहिजे म्हणून असं ठेवून दिलं. आता हे पाणी मी झाडून घेते. चला आता मस्त शेपूची भाजी बनवू. छान आहे, हिरवी कंच. आणि याला लागणारे साहित्य मीठ आणि तिखट, कांदा, तेल टाकलं, तेल तपलेलंच आहे. मस्त कांदा, आणि 2 टमाटे कापली मी. यामध्ये शेपूची भाजी आणि टमाटर मस्त होते. टमाटर शेपूची भाजी. शेपूची भाजी कोणाकोणाला आवडत नाही, पण खाल्ली पाहिजे. कारण का ही भाजी खाल्ल्यानं हिमोग्लोबिन वाढते आपल्या शरीरात, म्हणून भाजी खायची. मस्त कांदा परतून घेतला. तर कांदा थोडासा तांबूस करायचा, होऊ द्यायचा. जास्त नाही, कांदा जास्त जळू द्यायचा नाही. थोडासा बस झाला तर बस. आणि यामध्ये टाकायचे टमाटर. टमाटर मस्त होऊ द्यायचं यामध्ये पाण्यात. टमाटर 2 घेतले. आता आपण टाकू शेपूची भाजी. छान भाजी होती, ताजी ताजी हिरवी कंच. टमाटर असे होऊ द्यायचे त्याला. मस्त बारीक बारीक टाकायची. याचा घोडाने चांगला होते. कच्च्या भाकरीसोबत खातात. आणि ह्या दांड्या आहे ना, दांड्या फेकून द्यायचे नाही. ह्या पण याच्यामध्ये मस्त शिजतात. ही झाली आपली भाजी. मस्त बारीक केली. कोणी या भाजीला आपल्या मुगाच्या डाळीची करतात. छान होते मुगाची डाळी ही टाकायची. आता हे झालं आपलं टमाटर मस्त तेलात भाजलं गेलं. कारण टमाटर काय टाकलं मी पहिल्यांदा, भाजी आहे नाही, ही रसाळ भाजी ही लवकर होती म्हणून. आता टाकते मी यामध्ये थोडंसं लाल तिखट घरचं आणि मीठ. बाकी काहीच नको याला. जिरं नाही, हळद नाही, मसाला नाही. आता टाकते मी यामध्ये भाजी. छान धुतली 2-3 पाण्याने आणि चिरली मस्त. ही भाजी छानपैकी शिजू द्यायची. आता राहिलेली भाजी आपण यामध्ये टाकून देऊ.
अशी परतून घ्यायची. ताजी भाजी असल्यामुळे मस्त होत आहे. बघा केवढी झाली. आता यावर आपण 5 मिनिटं झाकून ठेवून देऊ आणि कमी वेळात बघू आपण भाजी कशी झाली ते. बघा मस्त शिजत आहे. आणि जमली असेल तर मला कमेंट करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. मला काही एवढं बोलता येत नाही, करा. पण आता मोठा वेळ करून आपण थोडीशी फक्त 2 मिनिटं होऊ द्यायची. झाली आपली भाजी तयार. बघू शकता तुम्ही. यामधलं पूर्ण पाणी नाही आटू द्यायचं, थोडंसं कळू द्यायचं, थोडंसं अंगाले त्याच्या राहू द्यायचं. झाली भाजी तयार. चला मग बाय.